राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असणार आहेत। के.सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे आता राहुल गांधी यांची या टर्ममधली विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरी कशी असणार याची उत्सुकता वाढलेली आहे। राहुल गांधी मुळात हे पद स्वीकारणार की नाही याबाबत देखील उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होत्या। काँग्रेसकडे यावेळी 99चा आकडा असल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे। मात्र हे विरोधी पक्षनेतेपद स्वतः राहुल गांधी घेणार की इतर कुठल्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवणार याबाबत देखील चर्चा होती। मात्र या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे आणि राहुल गांधी हेच लोकसभेतले विरोधी पक्षनेते असणार आहेत। शिवाजी काळे याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, राहुल गांधींच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब झालाय, काय अधिक तपशील आहे त्याबाबत? या अगोदर देखील सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी या संदर्भात मागणी केली होती आणि सगळे नेत्यांसमोर सांगण्यात आलं होतं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडनं, अगर लोगों की मांग है, लोकांची जर इच्छा आहे तर तुम्हाला हे अध्यक्षपद घ्यावं लागेल, विरोधी पक्षनेतेपद घ्यावं लागेल। जर तुम्ही घेणार नसेल तर मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद घ्यावं लागेल। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, गेल्या 10 वर्षापासून देशाच्या लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त होतं आणि आता हे रिक्त झालेलं पहिल्यांदाच काँग्रेसच्या म्हणजे 10% कोणत्या तरी राजकीय पक्षांना जागा आल्या, तो म्हणजे काँग्रेस पक्ष। त्यामुळे काँग्रेस पक्षांनी या संदर्भात सगळ्याची आज बैठक पार पडली मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीच्या सर्व फ्लोर लीडरच्या सोबत। त्यामध्ये शरद पवार यांच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, त्यावर अरविंद सावंत हे ठाकरे गटाच्या वतीने उपस्थित होते आणि जर पाहिलं तर आता या सगळ्या बैठक पार पडल्यानंतर के.सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली आहे। निश्चितपणे म्हणजे के.सी. वेणुगोपाल यांची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे। राहुल गांधी यांना आता अधिकृतपणे ही घोषणा झालेली आहे असं म्हणावं लागेल। शिवाजी, तूर्त धन्यवाद। पुढच्या